मुख्यमंत्री पदासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे असं आता सांगण्यात येते। शरद पवारांकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याला दुजोरा देण्यात आलेला आहे। ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा संकेत पवारांकडून देण्यात येतोय। मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद नाहीत असं देखील पवार म्हणतात। संजय राऊतांच्या महाराष्ट्रात ठाकरेच फेस या वक्तव्यावरून आता पवारांकडून देखील या वक्तव्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे का अशी ही चर्चा आहे। लोक विचारतात तुमचा फेस कोण, बरं का, तुमचा फेस कोण? म्हणजे तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे, ज्यानं गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात, तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे। दुसरं कोणी फेस तोंडाला आणला का? बाकी कोणामध्ये हिम्मत होती का दिल्लीच्या तोंडाला फेस आणण्याची? तेव्हा आमचा फेस एकच। या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय? फेस हा असा असतो। बाकी सगळे मुखवटे लावून फिरतायत, म्हणजे मुखवटा यांचा आणि चेहरा अब्दालीचा। आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की तेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेती कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण तसं ठीक आहे। तर हुशियाने सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारचे, त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही। त्यांचाही चेहरा चालतील असं त्यांचा गैरसमज काढून टाकावा एवढीच विनंती आहे। कारण पूर्ण देशात 543 पैकी 7-8 जागा घेऊन त्यांचा चेहरा चालतो म्हणजे एखाद्या चित्रपटाचा गल्ला हा अर्धा कोटी आहे आणि ज्याचा गल्ला 200 कोटी झाला, अर्ध्या कोटीचा गल्ला करणारा म्हणायचा 200 कोटीचा गल्ला करणारा चित्रपट फ्लॉप आहे, तशी ही अवस्था आहे। काही चर्चा तशी झालेली नाहीये। जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण मला असं वाटतं साधारणपणे जी चर्चा मला दिसते आत्ता तरी कुठल्या चेहऱ्याबद्दल चर्चा आमच्या तिघांच्या कुठल्या मीटिंगमध्ये झाली नाही। जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच अतिशय मनमोकळेपणे सांगेन। आय एम इन एव्हरीबडीज फेवर हू इज विलिंग टू डू गुड फॉर द स्टेट। जो राज्याची आन बान आणि शान ठेवेल आणि पारदर्शक कारभार करेल, भ्रष्टाचारातून महाराष्ट्राला मुक्त करेन आणि दिल्ली समोर झुकणार नाही, अशा माणसांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं। डरना मना आहे मेरे लिए। संजय राऊतांचं उद्धव ठाकरेंचा फेस हा पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, शरद पवार साहेबांना मान्य आहे का? 24 तासाच्या आत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर करावं की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना मान्य आहेत। आता त्यांनी जाहीर केला त्यांचा फेस, शिवसेनेने त्यांचा फेस, उद्धव ठाकरेंचा फेस हा उभाटाने दिलाय उद्धव ठाकरेचा, तो यांना मान्य आहे का? जरा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे। अहो, हे दिल्लीला गेल्यानंतर सर्वांची भाषा बदललेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे 12 बायकी खेती, यांच्यामध्ये कोण आता प्रत्येकामध्ये स्पर्धा ही झालेली आहे की आता कोण पुढं जाणार, कोणाचा चेहरा पुढं आणावं। परंतु हे चेहरा पुढे आणण्याच्या नादामध्ये हे सर्व एकमेकाला पाडणार आहेत। म्हणून या 12 बायच्या खेतीमध्ये आता कुणी यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत। या अशा आविर्भावात बोलत आहेत की जसं सत्ता उद्या येणार आहेत आणि मुख्यमंत्र्याची निवड होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।